या घडामोडींकडे लक्ष असणारच आहे। तत्पूर्वी पाहूया गावाकडे नेमकं काय काय होत आहे। गावाकडच्या बातम्या सुपरफास्ट। माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत हर्षवर्धन पाटील यांनी हा प्रवेश केलाय। आजचा दिवस ऐतिहासिक आहे। भाजपमध्ये प्रवेश केल्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली आहे। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचं भरपूर कौतुक केलं। महाराष्ट्रातल्या जनतेकरता तुम्हीच आधार आहात, पण आमच्यासारख्या अन्यायग्रस्तांसाठी देखील तुम्ही मोठा आधार आहात, असं हर्षवर्धन पाटील म्हणतात। हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली। गेली 5 वर्ष भाजपनं हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाची वाट पाहिली, असं मुख्यमंत्री म्हणाले। भाजप हा काही केवळ एका परिवाराचा पक्ष नाही, असं मुख्यमंत्री म्हणतात। आता आमची इंदापूरची जागा फिक्स झाली, असा आशावाद सुद्धा मुख्यमंत्र्यांनी अभिव्यक्त केलाय। हर्षवर्धन पाटलांनी चर्चा केल्याशिवाय पक्ष कसा काय सोडला, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला। तसंच दिराशी भांडण झालं तर नवऱ्याला कोणी सोडतं का, असा टोला सुद्धा त्यांनी लगावला। राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर आरोप केलेले आहेत आणि हे आरोप केलेले फेटाळून सुद्धा लावलेत। अजित पवार एकदा दिलेला शब्द कधीही मागे घेत नाही, तो शब्द नेहमीच पाळतात। मग कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, असं सांगून पाटील हे खोटे आरोप करत असल्याचं पवार यांनी म्हटलं। जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली। कोरे यांनी भाजपकडे विधानसभेकरता कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि मुंबईतल्या 9 जागांची मागणी केली आहे। युतीची घोषणा येत्या 7 दिवसात करू, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। त्यांनी आज सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं, त्यावेळी ते आमच्या प्रतिनिधीशी बोलत होते। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील वाद क्षमता नाही। आता तर धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर जहरी टीका केली आहे। काय कमी नाही आमच्या बहिणाबाईकडे, असं ते म्हणतात। औरंगाबादला त्यांचा कारखाना आहे, तेही दारूचा साधा सुद्धा नाही, तर 800 कोटींचा कारखाना आहे। मग काय कमी आहे, असं म्हणत शेतकऱ्यांचे पैसे कशाला ठेवता, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके काँग्रेसचा हात सोडण्याच्या तयारीत आहेत। आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमवेत त्यांची बैठक झाली आणि जनता हाच माझा पक्ष असेल असेही स्पष्ट करत काँग्रेस सोडण्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले। दरम्यान भाजपच्या वाटेवर असलेल्या भालकेंना अजूनही पक्ष प्रवेशाचा ग्रीन सिग्नल मिळत नसल्यानं त्यांनी अपक्ष लढण्याची सुद्धा तयारी सुरू केली असल्याची चर्चा आहे। जालना जिल्हा परिषद सदस्याच्या पतीनं प्रभारी कार्यकारी अभियंत्यावर बूट भिरकावलाय। या घटनेचा निषेध करत जिल्हा परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकत काम बंद पाडलंय। नांदेडमध्ये विकास आराखडा रद्द करण्यात यावा, या मागणीकरता शिवसेनेचे नगरसेवक बालाजी कल्याणकर यांनी सभागृहात स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। राज्य शासनानं प्रसिद्ध केलेल्या वाढीव क्षेत्र विकास आराखड्याला नांदेड शहरातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला। विकास आराखड्यामध्ये महापालिका हद्दीतील शेतजमिनींवर राज्य शासनानं आरक्षण ठेवलंय, पण बिल्डर आणि राजकीय पुढाऱ्यांच्या जमिनी वगळून केवळ शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकण्यात आल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। हिंगोली जिल्ह्यातील वसमतनगर पालिकेचा प्रताप चांगला चर्चेचा विषय ठरतोय। नगरपालिकेचं स्वच्छ भारत सर्वेक्षण हे गुत्तेदाराचं कुरण ठरत असल्याचं चित्र वसमतमध्ये पाहायला मिळतंय। गेल्या वर्षी स्वच्छ भारत सर्वेक्षण अंतर्गत दुभाजकावर वृक्षारोपण करून लाखोंचा खर्च दाखवला। आज तिथे एकही रोप दिसत नाही आणि झाडही दिसत नाहीये। भुसावळमधल्या हतनूर धरणातून ओझरखेडा धरणामध्ये पाणी सोडण्याची मागणी मुक्ताईनगर तालुका आणि वरणगाव परिसरातील शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे 3 ऑगस्टला जामनेर भेटीत केलेली होती आणि त्यावेळी हतनूर धरणातून ओझरखेडा धरणात पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा मंत्र्यांनी दिलेले होते। मात्र त्याचं पुढे काहीच होताना दिसत नाही आणि त्यामुळे रोष व्यक्त होतोय। मी शिवसेनेत प्रवेश केल्यानं विरोधक धास्तावलेले आहेत आणि त्याच भीतीतून बॅनरबाजी केली जाते, असं श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी स्पष्ट केलंय। इतकंच नाही तर बॅनरबाजीतून मला बदनाम करण्याचा कट रचण्यात आलाय, असा आरोप देखील कांबळेंचा आहे। दुसरीकडे भाऊसाहेब कांबळेंना सेनेतून उमेदवारी मिळाल्यास आम्ही युतीचा धर्म पाळणार आहे, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। विखे पाटलांच्या उपस्थितीत पंतप्रधान आवास योजनेच्या 13,000 घरांचं भूमिपूजन संपन्न झालं, त्यावेळी ते बोलत होते। यानंतर बातमी मात्र लातूरची। लातूर महानगरपालिकेच्या समोर असलेल्या टाउन हॉल परिसरामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये चक्क अनेक गांजांची झाडं उगवलेली आहेत। या झाडांवर अनेकांनी पाठ ठेवायला सुरुवात केली आहे। पार्कची देखभाल आणि सुरक्षा व्यवस्था नसल्यानं
शहराच्या मध्यभागी असलेल्या या पार्कमध्ये चक्क गांजाची झाडं उगवल्यामुळे हे झाड आपोआप आलेलं आहे की कोणी लावलेली आहेत असा प्रश्न मात्र निर्माण झालाय। पिंपळगाव जोगा धरण आणि कालव्यापाशी सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठिय्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी भेट दिली। राजकारण न करता जुन्नरच्या आजी माजी आमदार खासदारांनी यात लक्ष द्यावं असं आवाहन करत वेळप्रसंगी आपणही आंदोलनाकरता रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय। आशा गटप्रवर्तक संघटना आणि महाराष्ट्र राज्य संलग्न आयटकच्या वतीनं वाशिम जिल्ह्यातील हजारो आशांनी एकत्र येत वाशिम शहरामध्ये भव्य रॅली काढली। आशा सेविकांना आरोग्य खात्यात सामावून घेत नियमित वेतन लागू करावं या मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांकरता हा मोर्चा काढण्यात आलाय आणि सरकार विरोधात घोषणाबाजी सुद्धा केली गेली आहे। आशा आणि गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढ निर्णयाचा अध्यादेश काढण्याच्या मागणीकरता बेमुदत संपावर असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी सांगलीमध्ये आज जेलभरो आंदोलन केलं। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत हे आंदोलन छेडण्यात आलं होतं। वंचित वारकरी सन्मान यात्रेचा प्रारंभ श्री क्षेत्र देहुगाव इथून करण्यात आलाय। संत तुकाराम महाराज यांचा आशीर्वाद घेऊन या यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे। ही रथयात्रा देहुगाव इथून पुढे पिंपरीतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अभिवादन करून हडपसर मार्गे 15 सप्टेंबरला सोलापूर जिल्ह्यात सुद्धा दाखल होणार आहे। मुंबई गोवा महामार्गावरील ताण कमी करण्याकरता रेवस रेड्डी सागरी महामार्गाची निर्मिती करण्यात आलेली आहे, पण या महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकाला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतोय। खड्डे चुकवण्याच्या नादात अनेक अपघात सुद्धा या ठिकाणी होत आहेत। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील रांजणी गावच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करताना मंचर पोलिसांनी एक गावठी कट्टा 2 जिवंत कारतूस असा एकूण 15,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। आरोपी धनंजय गंगाराम वाघ याला ताब्यात घेण्यात आले, अधिक तपास सुरू आहे। कोल्हापूरमध्ये राजाराम साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये घोषणाबाजी करण्यात आली आहे। महादेवराव महाडिक आणि सतीश पाटील गट आमने सामने भिडलेले आहेत। पाटील गटाकडून भर सभेमध्ये पत्रकं भिरकावली गेली आहेत आणि दोन्ही बाजूकडून नेत्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरातील जिजामाता उद्यानातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं आणि उद्यानाचं सुशोभीकरण करण्याकरता 2.5 कोटी रुपयांचा निधी 2 वर्षांपूर्वीच खेड नगरपालिकेला मिळालेला आहे, पण अद्याप उद्यानाचं आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण झालेलं नाहीये। कामकाज अर्धवट आहे आणि त्यामुळे बसपाचे खेड दापोली क्षेत्राचे प्रभारी प्रदीप कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज त्या उद्यानात जाऊन परिस्थितीची पाहणी केली। येत्या 3 महिन्यांच्या सुशोभीकरण झालं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आलाय। श्रीरामपूरमध्ये मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। कॉलेजात जाणाऱ्या एका मुलीची एका तरुणानं छेड काढल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला। या तरुणानं मुलीची छेड काढून तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केलाय, मात्र आजूबाजूच्या नागरिकांना त्या तरुणाला पकडलं आणि बेदम चोप दिलाय। बातमी यवतमाळची। यवतमाळमध्ये सायलेंट झोन असलेल्या स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी गणपतीच्या विसर्जनादरम्यान डीजेच्या तालावर ठेका धरला। सायलेंट झोनमध्ये अशा प्रकारे डीजे लावल्यानं या डॉक्टरांवर टीका केली जाते। गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागडचा पूर तब्बल 8 दिवसांनी ओसरल्यावर आज संपर्क सुरू झालाय। दरम्यान पूर ओसरताच गडचिरोलीचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तिघांनी पूरग्रस्त भामरागडचा दौरा करून भामरागड वासियांशी संवाद साधला। त्यावेळी त्यांना आवश्यक असलेल्या साहित्याचं देखील जिल्हाधिकारी शेखर सिंग आणि पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी वाटप केलं। लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूर दरम्यान विशेष रेल्वे चालवण्यात रेल्वे प्रशासनानं निर्णय घेतल्याचं दिसतंय। या गाडीला कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा आणि वर्धा या स्थानकांवर थांबा देण्यात आलाय। मुंबई गोवा हायवेचं चौपदरीकरण रखडल्यामुळे हायवे सध्या खड्ड्यांनी भरलेला आहे आणि त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी याच खड्ड्यातून मार्ग काढत वाहनधारकांना इच्छित स्थळ गाठावं लागतंय। संगमेश्वर ते खेड दरम्यान काय परिस्थिती आहे हे या दृश्यातून स्पष्ट दिसतंय। येवला तालुक्यातील राजामपूर, ममदापूर, अंदरसूल, नगरसूल यासह इतर भागामध्ये असलेल्या जंगलात मोठ्या संख्येनं हरिण आणि कायवीटचं वास्तव्य आहे आणि हे हरणांचे कळप शेतामध्ये घालत असलेल्या धुमाकूळामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत, नुकसान होत आहे। या हरणांचा बंदोबस्त करावा अशी मागणी बळीराजाकडून केली जाते। प्रथम ती या महिला संमेलनाचं आयोजन पंढरपूर इथं करण्यात आलं होतं। समता, शिक्षण, स्वावलंबन, स्वास्थ्य आणि सुरक्षा या पंचसूत्रीच्या माध्यमातून महिला कशा प्रकारे सक्षम होतील याचं मार्गदर्शन या मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आलं। मराठा आणि इतर समाजातील विद्यार्थ्यांना परीक्षा पास होऊन देखील नोकरी मिळत नसल्याचा आरोप मराठा आरक्षण समन्वय समितीच्या रामभाऊ गायकवाडांनी केलाय। विद्यार्थ्यांना न्याय न मिळाल्यास मोठं आंदोलन उभं करण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये बिबट्यानं कोंबड्यांच्या बंदिस्त पोल्ट्रीमध्ये घुसत सुमारे 850 कोंबड्यांचा फडशा पाडलाय। साक्री तालुक्यातील रावसाहेब बेडसे यांचं हे मोठं नुकसान झालंय।
बेडसे या तरुणांना खर्चिक असलेल्या कडकनाथ आणि कावेरी कोंबड्यांची पोल्ट्री उभारलेली होती। 3 लाख खर्च करून उभारलेल्या या पोल्ट्रीमध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातलाय आणि सगळं काही फस्त केलेलं आहे। पिंपळगाव जोगा धरणाचे नारायणगाव उपविभागीय कार्यालय जुन्नर तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला पुणे जिल्हा परिषद सदस्यांनी विरोध दर्शवलाय। या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आळेफाटा इथं बेमुदत ठिय्या आंदोलनाचा आजचा 3रा दिवस आहे। या निर्णयाला स्थानिक शेतकऱ्यांनी देखील विरोध दर्शवलाय। हिंगोली जिल्ह्याच्या टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचं भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते पार पडलं। इथेनॉल प्रकल्प सुरू झाल्यावर शेतकऱ्यांना उसाला टनवर 250 रुपये वाढवून मिळणार आहेत आणि या प्रकल्पामुळे तरुणांना रोजगार मिळणार असून 30 टन राखेची निर्मिती होईल, ज्याचा फायदा शेतकऱ्यांना देखील होणार आहे। कोल्हापूरला 2 आत्मसमर्पित माओवाद्यांवर माओवाद्यांनी हल्ला केल्याचं समोर आलंय। या हल्ल्यात एकाचा मृत्यू झालाय। समर्पित माओवाद्यांवर माओवाद्यांनी गोळीबार केला, यात एका माओवाद्याचा मृत्यू झालाय। राज्यासह देशभरामध्ये मोहरम काल साजरा करण्यात आला। दुसऱ्या दिवशी नाशिकच्या मालेगावात ताबूतची मिरवणूक काढण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे। या प्रथेनुसार आज धार्मिक रीतिरिवाजानुसार प्रमाणे ताबूतांची मिरवणूक काढण्यात आली आहे। मुस्लिम आणि बोहरा समाजाच्या वतीनं वेगवेगळ्या मिरवणुका काढून ताबूतचं विसर्जन करण्यात आलं। या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते।